10 वर्ष बघत आलोय, अमोल बालवडकरांचं काम बघत आलोय. एकदम चांगलं काम आहे त्यांचं. आणि अमोल बालवडकरचं काम आमच्याकडे चांगलं आहे. आमच्याकडे गेले 2 वर्ष झालं आमच्याकडे टँकरनी पाणी अमोल बालवडकरनी पुरवलं. अगदी डोळ्यात पाणी येतं. हा मुलगा इतका चांगला आहे की काही म्हणजे असं की अमोलनी हे केलं नाही. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुणीही अमोलभाई याची तक्रार करू शकत नाही. कि दिखते हैं काम करते हुए, तो एक छवि है उनकी वैसी, वैसा बोल सकते हैं. काम के माणूस हैं वो, ठीक है. बाकी ताकद चांगलीच वाढलेली आहे अमोल भैयामुळं आणि आपणमुळं पण चांगलीच ताकद वाढलेली आहे. गेले 10 वर्ष मी सूस गावामध्ये राहतो. माझं इथं फ्लॅट आहे. कॉर्पोरेट स्टाईल काम करणारा माणूस आहे अमोल बालवडकर. आता कॉर्पोरेट मधल्या माणसाला या गोष्टी सगळ्या लक्षात येतात. त्यामुळे आनंद आहे. अमोल बालवडकर साहेब राष्ट्रवादीत आले, ते काम करतील. जो काही त्यांना भारतीय जनता पार्टीकडून फटका मिळाला किंवा एवढं सक्षम उमेदवार असताना देखील त्यांना तिकीट दिलं गेलं नाही, काय वाटतं एकंदरीत कारण काय वाटतं? ते कारण म्हणजे असं आहे की कॉर्पोरेट मध्ये आता मी काम करतो. आता मी जर चांगलं काम करत असेल आणि मला कंपनीनं कामावरनं काढून टाकलं, तशा पद्धतीची भावना त्यांची झाली असेल आणि त्यांचं काम अगदी चांगलं होतं. आता ते पक्ष आहे, ते पक्षाचे निर्णय त्यांच्या पक्षाचे आहेत. मी काही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण ज्या दिवशी मी ती शेवटच्या दिवशी 1.5 तास अगोदर ज्यावेळेस मी ट्रॅव्हल करत होतो बाहेर, ती जस्ट क्लिप समोर आली, म्हणजे मला विश्वासच बसला नाही. मी दुसऱ्याच्या म्हणलं अरे बघ, कारण फेक वगैरे पण येतात ना काही गोष्टी, मला विश्वास नाही बसला. पण संध्याकाळपर्यंत चित्र क्लिअर झालं की अमोल भैया राष्ट्रवादीतून लगेच अजितदादांनी त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली. अन्याय झाला 100% अन्याय झाला. मी तेच म्हणलं ना तुम्हाला, एखाद्या कंपनीत जर एखादा चांगला माणूस काम करत असेल आणि त्याला कामावरून काढलं, त्याच्या एवढं दुःख, आता आम्ही काम करत असतो कॉर्पोरेटमध्ये, तसं त्याच प्रकारची वेदना त्यांना झाली असेल. 100% चांगले काम करत होते. मी काय भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कुठल्या पक्षाचा मार्केटिंग किंवा हे नाही, पण गेले 10 वर्ष बघत आलोय, अमोल बालवडकरांचं काम बघत आलोय. एकदम चांगलं काम आहे त्यांचं आणि त्यांच्यावरती 100% अन्याय झाला. या ठिकाणी गुलाल जो आहे तो त्यांचा 100% कामाच्या जोरावर त्यांचा गुलाल होणार. 100% कामाच्या जोरावर गुलाल हा त्यांचा असणारच आहे. कारण त्यांचं काम आहे. मी एकटा बघत नाहीये, हजारो लोक. आता तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम किंवा जे काही सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी बघितल्या तर त्यांची काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि एकदम कामाचा माणूस आहे. त्यांची टॅगलाईन ही त्यांच्यासारखीच आहे. काय वाटतं एकंदरीत गावामध्ये वातावरण छान आहे. आमच्याकडे खेळमेळीचं वातावरण आहे. इथं कसं आहे, इथं आता राष्ट्रवादी जास्त चालणार आहे. गाव चांद्यांचं आहे आमच्या.